नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निमाते तुमचं स्वागत करतो। मी आता सध्या दिव्यामध्ये आहे आणि आता मी चाललोय गावी। सध्या इलेक्शनची वेळ चालू आहे, तर गावाकडे माझं वोटिंग आहे। इकडे ह्या साईडला माझं वोटिंग नाही आहे, तर आम्ही सगळे म्हणजे एक गाडी केले आणि सगळे म्हणजे गावचे सगळे आहेत ना, तर सगळे गाडीमध्ये आम्ही गावी जाणार आहोत। तुम्हाला दाखवतो गाडी कोणती काय केले। एक मोठी बस केले, त्या बसमधून आम्ही आता गावी जाणार आहोत। आम्ही 9 वाजता घरून निघालो ठाण्यामधून। 9 वाजता निघालो, तिथून मग बस पकडली, नंतर तिथून मग ठाणा स्टेशनला आलो। ठाणा रेल्वे स्टेशनवरून मग आम्ही दिव्याला यायला रेल्वे पकडली। दिव्याला मग इथं थोडं अंतरावरती चालत आलो इकडे या साईडला आणि तिथं बस म्हणजे लोकेशन ठरवलेलं ऑलरेडी अगोदरच की त्या ठिकाणी आपली 10-10:30 पर्यंत बस लागणार आहेत। आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता बस लागलेले आहेत। बसमध्ये सगळी माणसं वगैरे बसलेत आणि माझा चेहरा व्यवस्थित दिसणार नाही कारण आता सध्या काळोख आणि लाईट वगैरे काहीच नाही इथे। सध्या पूर्ण पाठीमागे बघाल ना, पुढे दुकान हे ना दुकानाची एरिया। मी आता गाडीच्या पाठी उभा आहे आणि आता 11-11:30 पर्यंत गाडी निघेल, तर तुम्हाला दाखवतो गाडी कोणती केली ती। आणि सगळे माणसं वगैरे बसलेत गाडीमध्ये, गावचे सगळे माणसं आलेत, काही माणसं यायची बाकी आहेत। तर मग ती माणसं आली की आम्ही लगेच निघणार आहोत गावी जायला। बघा, ही समोर दिसतं ना, ही गाडी केलेली आहे बस आणि ही बाजूला बस आहे ना, ती दुसरी बस आहे, म्हणजे दुसऱ्या लोकेशनवर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावच्या ठिकाणी जाणार आहेत। आणि ही समोर आहे ना, समोर ही आमच्या महाड गावामध्ये तिकडे एक गाव आहे खैरेतर्फ तुडील, त्या गावामध्ये जाणार आहे। तर गाडी पूर्ण भरलेली आहे, काही माणसं यायची बाकी आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलोत। तर ते आले की आम्ही आता लगेच निघणार आहोत। आणि इकडे पण पूर्ण ट्रॅफिक लागलेली आहे साईडला हायवेला। आता वाजलेले आहेत 11:30 आणि आता दिव्यावरून ही गाडी सुटलेली आहे गावाला जाण्यासाठी। रात्रीचे आता 2 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी समोर आहे ना, हे कोकण प्लेस हॉटेल आहे। त्या हॉटेलसमोर आम्ही थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी। हे काही लोक गेलेत आतमध्ये, वरती ना कोकण प्लेस, हे कोकण प्लेस हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या समोर आता थांबलो आहे। आता 5-10 मिनटं थांबून आता लगेच निघणार आहोत आम्ही जायला। या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे आणि बाकीच्या गाडी पण पार्किंग झालेल्या आहेत आजूबाजूला। आणि ही समोर दिसतं ना, ही समोर ही गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि आतमध्ये गेले ते बघा। आणि थंडी पण खूप लागते, आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत। थंडी लागते काय? हे बघा, आतमध्ये गेलेत नाश्ता वगैरे करायला। काकू, थंडी वाजते काय? हे बघा, ही आत्ताच ही गाडी आहे ना, आमच्या गावाच्या बाजूला सोनगर म्हणून गाव आहे, त्या गावाची गाडी आहे। आत्ताच सगळेजण आहेत ना, सगळे गावातले मंडळी आतमध्ये नाश्ता करत होते हॉटेलमध्ये। आताच एक मला सूरज नावाचा माझा क्लासमेट भेटला, तर खूप वर्षांनी मला क्लासमेट भेटला। तर हे त्यांची गाडी आहे सोनगरवाल्यांची आणि ही आमची गाडी आहे बाजूला आहे। शितू, थंडी वाजते काय? थंडी वाजते काय? हे आमचे कल्पेश सर आणि हे बघा, हे सगळे आमच्या गावातली पोरं आहेत, वोटिंगला चांगले आहेत इलेक्शनला। थंडी वाजते काय? चहा घ्या, चहा। ही झोपली वाटतं, ही झोपली टाराटूर।
चहा घ्या चहा. थंडी उडेल. हा सोनगरांची गाडी गेली आता माझं. हा पिया चहा पिया. तू चहा नको चहा बाबू जरा आवाज दे. नको चहा बोलतोय. चहा नको आहे दीपू. चहा नको आहे. पिया चहा पिया. ताई चहा पी. 2 वाजले तर रात्रीचे. थंडी उडव. बिस्किट आणले तू. आम्ही आता इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय. हे कोकण पॅलेस हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. आत्ताच चहा नाश्ता आणि वडापाव घेतलाय. गर्दी बघा तुम्ही. भरपूर गर्दी आहे. कारण आता सीझन चालू झाल्यामुळे आता या हॉटेलला पूर्ण गर्दी आहे. याच हॉटेलला नाही, असे बऱ्याच हॉटेलला सीझन जवळच गर्दी असतात. तर सध्या इलेक्शनचं काळ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉटेलला गर्दी आहे. हे बघा पूर्ण हॉटेल पॅक झालेलं आहे. चहा सोबत पाव खात आहेत. वडे संपलेत, चहा आले. श्रीकांत चहा सोबत पाव खातोय. आणि इकडे राखू बसलाय. राज आणि रुपेश दादा. इकडे मयूर आणि हा परशित. हे आमचे मयूर साहेब, आमचे टीम लीडर आहेत. हाय करा सगळ्यांनी. फायनली आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी गावी पोचलोय. आताच गाडीमध्ये उतरलो. आता घरी पोचलोय. आणि आता सकाळी 9-9:30 वाजता जेवण वगैरे करून वोटिंगला जावं लागणार. इथे सोनगर बाजूला एक सोनगर गाव आहे. त्या गावामध्ये आमची एक ग्रामपंचायत आहे. तर त्या ठिकाणी आमची आता थोडा वेळ आम्ही झोपणार आहोत. आता 5:30 वाजलेत. 9-9:30 वाजता उठू, जेवण करू. त्या गावकीमध्ये जेवण आहे. तर जेवण वगैरे करून मग तिथे ग्रामपंचायतीमध्ये वोटिंग करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि गावाला थंडी खूप आहे. एवढी थंडी लागते. आता मी उडी घातले तरी पण मला थंडी लागते. म्हणजे विचार करा थंडी किती गावाला. आणि धुका पण पडला. येताना रस्त्याने ना धुका लागला. तर धुका पण खूप पडलेला आहे. इथं आई आलेली, काल आलेली साफसफाई करण्यासाठी. साफसफाई केली. शुभ सकाळ मंडळी. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच मी जस्ट उठलो. सोनी काय उठली नाही. सोनी झोपले आणि आई आली. आई चुलीवरती पाणी तापवते. आणि बाकीचे जे गावचे मंडळी आहेत ना, ते आमचा एक गावचा विकास मंदिर आहे. त्या विकास मंदिरामध्ये जेवण बनवण्यासाठी गेलेत. आणि आता नाश्ता वगैरे त्या विकास मंदिरामध्ये झाला. नाश्ता कांदापोहे काहीतरी नाश्ता आहे. आई तिकडून नाश्ता घेऊन आली विकास मंदिरामधून. आणि मी आता आंघोळीला चाललो. आंघोळीला आई पाणी तापवते. आणि आंघोळ वगैरे झाले की नाश्ता करणार. नाश्ता झाल्यावरती मग दुपारी आमच्या गावामध्ये विकास मंदिर आहे. त्या विकास मंदिरमध्ये जेवण आहे. इकडे सोनी झोपले अजून. आणि इकडे बाहेर आहे ना पाणी तापत ठेवलेलं आहे बघा. हे चूल आमची खराब झाली त्याच्यामुळे तीन साईडला 3 विटा लावल्यात. आणि चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे आंघोळीसाठी मला. आणि समोर बघा नजारा मस्त शांत एरिया आहे. गावची सकाळ. अगं झाली का आंघोळ? आहेत का पेरू? एकच भेटला? ओ बेसाव ना. ओ आई नो बेसाव ना.
अरे नळ पण आहे, नळाची व्यवस्था पण आहे. मस्त वाघ केले इकडे काकाने. हा बघा परिचित. हा काका कुठे घरी आहेत? वरती हा विकास मंदिरामध्ये गेलेत. हे बघा हे तेरीची लागवड केली इथे आणि काजूची लागवड केली. आणि इथे समोर पेरू आहे. आणि हे काय अननस आहे काय? हे बघा अननसची पण लागवड केलेली आहे. मोठी बगीचाच केले रे. हे बघ या साईडला पण अननसची लागवड केलेली आहे काकाने. आणि ह्याला पाणी आहे ना, इथं नळ आहे. ह्या नळाद्वारे पाईप लावला जातो आणि पाणी घातलं जातं इथे. आणि इथं वांगी केलेत, वांगीची लागवड केली समोर. हे बघा वांगी पण आलेत रे. हे बघा या साईडला वांगी पण आलेत. आणि त्या साईडला पेरू, काजू, आंबे, नारळ सगळे लागवड केलेली आहे. पेरू पेरू मला बघितला नाही रे. आहे काय? नाही वाटतं. इकडे काय काय लावले? भात पण केलेला इकडे काय? आयला बरं आहे एका शेतामध्ये सगळं. हे बघा इकडे काजू लावले, इथं आंब्याची लागवड केली, कलमी आंबे. आणि हे तुरी आहेत. तुरी आता लवकर येणार नाहीत. जेव्हा शिमग्याच्या टायमामध्ये या तुरी बाजतील. आणि या साईडला आहे ना काजू, पेरू, तिकडे नारळ लावले. इकडे पण नारळी, पेरू वगैरे लावलेले आहेत. मस्त बागीचा केलाय काकाने. आणि भातशेती पण केलेली आहे. भातशेती इथे कापलेले आहे. आणि इकडे पेड आहे. या साईडला कुंपण घातलेले आहे बाजूने पूर्ण. यासाठी कुंपण यासाठी घातलेले की गुरं वगैरे आतमध्ये येतात ना, त्याच्यामुळे पूर्ण कुंपण घातलेले. आणि हे काकांचं घर आहे आणि त्याच्या पाठीमागेच सगळे बगीचा वगैरे केलेला आहे. आणि इकडे पण आहे त्या साईडला पलीकडे. हे कुंपणीच्या पलीकडे पण काकांनीच झाडं वगैरे लावलेले आहेत. ती खूप वर्षापूर्वी लावलेले आहेत झाडे. ती खूप मोठी झालेली आहे बघा. साईडने पावटा लावलाय काय? हे बघा कोकणीच्या साईडने ना पावटा लावलेला आहे. हे बघा ही समोर गाडी आहे ना, ते आम्हाला वोटिंगला घेऊन म्हणजे आमच्या इथे बाजूला सोनगर गाव आहे. त्या सोनगर गावामध्ये आमची ग्रामपंचायत आहे मध्ये. त्याच्यामुळे आम्हाला तिकडे वोटिंग करण्यासाठी ही गाडी केलेली आहे. म्हणजे मुंबईचीच गाडी आहे. मुंबईवरने आम्ही आणलेली नाही गाडी. म्हणजे आमची गाडी वेगळी होती आणि ही गाडी वेगळी होती. तर ही गाडी घेऊन आता आम्ही सोनगरला जाणार आहोत. म्हणजे जे गावचे सगळे असतील ना मंडळी, ते सगळे ह्या गाडीने वोटिंग करण्यासाठी तिकडे जाणार. मग वोटिंग करून परत ती गाडी इकडे सोडायला येणार. अशा 2-3 फेऱ्या होतील. कारण गावामध्ये माणसं तेवढी आहेत आता, मुंबईवरनं वगैरे गावची माणसं, मुंबईची माणसं. हा बरी आहे ना आई? बरी आहे ना? हा हा बरं आहे बरं आहे बरी आहे. हा 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 नाही सोनी पण आले. हो हो हो. काही मंडळी निघाले आता वोटिंग करण्यासाठी. हे बघा ही पहिलीच फेरी आहे त्यांची. म्हणजे ह्याच्या अगोदर काय गाडी गेली नाही. ही पहिल्यांदाच चालली गाडी सकाळी. आता सकाळचे वाजलेले आहेत 11, 11:30 वाजले आहेत. आता एक राऊंड मारून येईल गाडी भरली की. आणि मग पुन्हा परत त्यांना सोडून परत दुसरी फेरी दुसऱ्या माणसांना घेऊन जाईल. बरं ना? बरं ना? हा हो बरं आहे बरं आहे. हो हो हो. ओ बेसव ना. पप्पा येतील तिकडूनच जातील पप्पा. बेसाव ना. कुठं वोटिंगला मत करायला? ना ओळखली आई? आई बरी आहे ना? हा हा हा. शरद हा मम्मी आले. हा हा बरी आहे ना? हो बरं आहे बरं आहे. मोठी काय बोलते, तब्येत बरी आहे ना?
नाही आताच उठलो आंघोळ करून. कधी केली? आताच केली. मग यायचं ना आंघोळ करायला. नाही हाय घरी केली आंघोळ. आणि सोनू सोने आले झोपले अजून. हो बरी आहे ना. हा काय भाई आंघोळ वगैरे झाली की नाही. नाश्ता हे आमची सूरज भैया. आम्ही एकाच गाडीमध्ये आलो आणि ही दुसरी गाडी आहे. हे बघा हे समोर बघताना हे आमचं गाव आहे खैरे तर्फतोडील म्हणून. हे बघा छोटंसंच गाव आहे, जास्त मोठं पण नाही. साधारणतः 30-40 घरं असतील गावामध्ये. आणि या ठिकाणी समोर आहे ना अमर अण्णांचं विलास अण्णांचं घर होतंय. घराचं काम चालू आहे. ओ आई मतदान केलं का? वोटिंग दिली का? जाऊन आला मग येताना जाऊन आला की काय? चिकन घरी चिकन पण. हा हा वरती वरती हो काय. हा 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 जावा गाडी भरली. गाडी भरली गाडी भरली. मागाशी बगीचा दाखवला ना त्या काकांनी. हे बघा वरती कौलावरती भार वगैरे जोडून भात वगैरे जोडून इथे वरती पेंडे ठेवलेले आहेत. पडवी आहे. हे समोरचा भाग आहे हा. अण्णा बरत ना. मी रात्री आलो. हा 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 वोटिंग करा. वोटिंग करा. हा नाही नाही बस बस बस. ताई काय बोलायचंय? चला वोटिंग करा. वोटिंग बरी आहे ना. बरे ना. वोटिंग पाठी जागा संपली. आम्ही आता सोनगरला उतरलो. आमचा दुसरा राऊंड होता. पहिला राऊंड तुम्हाला सकाळी दाखवला आणि आता बसमध्ये चढलो ना तो दुसरा राऊंड होता. आता आम्ही सोनगर गावामध्ये आलोय कारण इथं आमची ग्रामपंचायत इथं सोनगरमध्ये मोडते, त्याच्यामुळे ते शाळा आहे एक प्राथमिक शाळा. त्या ठिकाणी आमची वोटिंग होते. हे बघा हे अण्णा आहेत बाजूला आणि त्यांचं ऑपरेशन झालंय डोळ्याचं आणि त्याच्यामुळे इकडे गावी आहेत ते. का इकडे गावीच असतात ना तुम्ही? आता 20 दिवस झाले. 20 दिवस झाले गावीच असतात. आणि हे बघा पाठी गाडी येते ना ही गाडी होती आम्हाला इकडे ग्रामपंचायत येण्यासाठी. आणि साईडला आहे बहीण. वोटिंग करा वोटिंग. आत्ताच वोटिंग करून बाहेर आलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं काही शूट वगैरे करताना आलं. आणि आतमध्ये कुठेही गेलं तरी आतमध्ये मोबाईल अलाउड नसतोच. आणि इथे एक प्राथमिक शाळा आहे सोनगार गावची. त्या ठिकाणी वोटिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि आत्ताच वोट करून बाहेर आलो आहे. आणि बघूया गाडी आता परत काही माणसांना गाडी आहे ना आमच्या गावामध्ये सोडायला गेलेत. तर ती गाडी परत येईल तेव्हा आम्ही त्या गाडीमध्ये परत रिटर्न आमच्या गावी म्हणजे खैरे गावी जाणार आहोत. आणि काही मंडळी या ठिकाणी ग्रामपंचायत आहेत त्या ठिकाणी बसलेत आणि काही मंडळी अजून रांगेमध्ये आहेत ते वोटिंग करत आहेत. तर वोटिंग वगैरे सगळं झाले की आम्ही सगळे निघणार आहोत परत रिटर्न खैऱ्याला जायला. वोटिंग केली. हे बघा सगळेजण वोटिंग करून बसलेत खाली. वोटिंग केले. हा सगळेजण वोटिंग करून बसले. आता गाडीची वाट बघतात सगळेजण. हा गाडीची वाट. काही मंडळी गावामध्ये गेले सोनगर गावामध्ये. बघूया आता गाडी येईल तेव्हा. ही गाडी दुसरी आहे. ही गाडी सोनगर गावाची आहे आणि आमची गाडी आता काही माणसांना सोडायला गेले तर आता येतील रिटर्न गाडी येईल तेव्हा गाडी भरेल तेव्हा आम्ही सगळे रिटर्न जाणार आहोत. बाकी सगळे वाट बघतायत गाडीची गाडी. आणि ह्या ठिकाणी ना सोनगर ग्रामपंचायत आहे. मगाशी सोनगर ग्रामपंचायत इथे जे माणसं बसलेली ना ती माणसं आता एक राऊंड गेलाय म्हणजे खैऱ्याला माणसांना घेऊन गेलेत. तर काही जण आम्ही आहोत आमच्या गावातली मुले बघा
ही सगळी आता चालत म्हणजे आता सोनकर ग्रामपंचायतीचं आम्ही पण वाट बघत होतो, पण गाडी फुल झाली असल्यामुळे आम्हाला काही जागा भेटली नाही. काही जण स्टँडिंगने गेलेत. काही जास्त अंतर नाही आहे, साधारणतः 2 किलोमीटर अंतर आहे सोनकर आणि खैरे याच्यामधलं. आम्ही आता चाललोत पुढे चाललोत. आता सोनकर ग्रामपंचायतीचं आम्ही पण वाट बघत होतो. तर आता पुढे आस्ते आस्ते चालत चाललोय. आणि हा विकास हा दिसतोय. आणि मागे आहे तो रुपेश दादा. बघा पूर्ण शांत एरिया आणि या ठिकाणी म्हणजे शहरापेक्षा थोडं वेगळं आहे. आणि म्हणजे दगदग नाही, काय नाही, एकदम शांत एरिया. आणि बाजूला बघताय ना, ही शेती आहे, म्हणजे ओसाड झाली पूर्ण शेती आता कोण करत नाही. जो तो आता सगळेजण मुंबईला जातात, गावाला कोण सहसा राहत नाही, त्याच्यामुळे पूर्ण शेती आहे ना ओसाडत जाते. आणि काही माणसं आहेत ना आमची, तर एक राऊंड गेलाय खैऱ्याला. म्हणजे इथून जास्त अंतर नाही आहे, साधारणतः 2 किलोमीटरचं अंतर आहे सोनकर आणि खैरे गावाचं. तर आता आम्ही पुढे आता सोनकर स्टॉप आहे ना त्या ठिकाणी चालत चाललोय. आणि सोनगर स्टॉपवरून सोनगर गाव जास्त अर्धा किलोमीटर अंतरावरती, म्हणजे 1 मिनिटाच्या अंतरावरती, जास्त लांब नाही आहे. आता आम्ही चाललोय इथे बाहेर एक सोनगर स्टॉप आहे, त्या स्टॉपला चाललोय. चलो फायनली आम्ही आता निघालेलो वोटिंग वगैरे करून. आता किती वाजले? तर दुपारचे 3:37 झालेत. आता आम्ही पण जायला निघालोत. आता गाडीमध्ये बसलोय, बाजूला बहीण बसले आणि दत्तू बसलाय बाजूला. दत्तू आहे का दत्तू? आणि पुढारी माणूस प्रतीक्षा बोलते दत्तू गावचा पुढारी माणूस आहे. तर आता निघालोत जायला. आम्ही उतरणार जुईनगर वरून, नंतर मग पुढे ठाण्याला उतरणार. आणि पहिला येताना दुसरी गाडी होती, तुम्हाला दिसलं असेल की येताना दुसरी गाडी, आता जाताना दुसऱ्या गाडीमध्ये. तर दुसऱ्या गाडीमध्ये बसलो. आता पुढे माणसं आहेत, पुढे माणसं बसलेत. आणि इकडे परिचित बसले. परिचित आहे का इकडं? आणि काय का? आणि पुढे प्रतीक्षा बसले. चलो आता गाडी निघालेली आहे आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होतो ते. आणि आमची वोटिंग पण मस्त झाली, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आमचा जो गावचा विकास मंदिर आहे ना, त्या विकास मंदिर मध्ये आमचं जेवण झालं सगळ्यांचं. जे गावातले सगळे जेवढे लोक होते ते सगळे जेवले त्या विकास मंदिरामध्ये. आणि नंतर मग मी थोडा वेळ झोपलो. नंतर मग ही आमची आता वाजले 3:37 वाजता आम्ही निघालो. सगळे आवरावर केले, सामान वगैरे बॅग मध्ये भरलं आणि नंतर आम्ही निघालो. आता 3:37ला गाडी सुटली आता जस्ट. आणि शूटिंग वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. आता बघू पुन्हा कधी गावाला येईल ना तेव्हा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. आता काही जास्त गावाला येणार नाही, कारण आता डायरेक्ट होळीमध्ये गावाला येणार आहे. आणि समोर ही पुढे दिसते ना, ही दुसरी गाडी आमची. येताना त्या गाडीमध्ये आलो, ती बघा त्या गाडीमध्ये आलो. तर जाताना ह्या गाडीमध्ये चाललोय. आम्ही आता जुईनगर स्टेशनला उतरलोय. ग्रीन पार्क हॉटेल आहे, त्या हॉटेलला थांबलेलो चहा नाश्त्यासाठी. वडापाव घेतला आणि चहा घेतली. नंतर मग डायरेक्ट आम्ही इकडे आलो. म्हणजे एकच ब्रेक घेतला आम्ही, एकच हॉटेल घेतला. त्या हॉटेलनंतर आम्ही इकडे आलो, डायरेक्ट जुईनगर स्टेशनला उतरलो. आणि ती गाडी पुढे शिवडीला जाणार आहे, मुंबई साईडला. त्याच्यामुळे आम्हाला जुईनगर स्टेशन जवळ पडलं. आता इथून आम्ही आता ठाण्याला जाणार आहोत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि इकडे बघा सोनी आणि इकडे परीक्षित आहे. आणि परीक्षित चलो बाय. आणि हो, काळजी घ्या.